श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आत्ता 13 ऑगस्टपासून श्रावण महिना चालू झाला आहे. तर आजचा श्रावणातला पहिला शुक्रवार, तसंच नागपंचमी ही येत्या सोमवारी आली आहे. तर श्रावणातला पहिल्याच सोमवारी नागपंचमी आणि पहिला सोमवार, श्रावणातील पहिला सोमवार दोन्ही एकत्र आल्यामुळे तर नागपंचमीची विधी, पूजा, नियम ह्याची तुम्हाला मी थोडक्यात माहिती देणार आहे. तर नागपंचमी म्हणजे काय, नागपंचमी सण का साजरा केला जातो? तर नागपंचमी सण हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. तर श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी म्हणून साजरी केली जाते. ह्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातला पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. तर नाग ह्या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची एक परंपरा आहे. तर ह्या दिवशी घरोघरी नागदेवताची पूजा केली जाते आणि त्याला प्रसन्न करण्याची प्रथा देखील आहे. तर वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर ह्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून तुमचं नित्यकर्म आवरून आंघोळ करून देवाची पूजा करायची आहे. तसेच देवाची पूजा झाल्यावर तुम्हाला तिथे एक पाट ठेवायचा आहे. त्या पाठावर हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्र काढायची आहे, त्यांची पूजा करायची आहे. आणि पूजा झाल्यानंतर त्यांना आघाडा, दुर्वा, फुलं वाहून त्यांची पूजा करायची आहे, प्रार्थना करायची आहे. तसेच नागदेवतेची पूजा करून त्यांना दूध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा. या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ ह्यांपासून बनवलेला उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते. म्हणजेच की पुरणाच्या पातोळ्या किंवा खोबरं आणि गूळ घालून जसं आपण सारण तयार करतो तसंच चण्याची डाळसुद्धा घालून हे एकत्र करून त्याचीसुद्धा उकड काढून त्याचा नैवेद्य आपण नागपंचमीला काही ठिकाणी दाखवतात. तर ह्या दिवशी अशी पूजा केली जाते. तसेच ह्या दिवशी नागपंचमीचा नियम काय, तर नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये असे वेगवेगळे संकेत पाळले जातात. तसेच ह्या दिवशी जमीन खणू नये, शेतात नांगर चालू नये असेही म्हटले जाते. कारण नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे असं सुद्धा संबोधलं जातं. त्याच्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शेतामध्ये नांगर खणू नये असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक शेतकऱ्यासाठी नागपंचमी सण हा अतिशय महत्त्वाचा सण आहे. आणि प्रत्येक शेतकरी नागपंचमीच्या दिवशी शेतामध्ये नांगर चालवत नाही. तर नागपंचमीची पूजा कोणाला शक्य नसेल तर त्यांनी सोमवार पण आहे, म्हणजे जिथे नागाचं मंदिर आहे किंवा शंकराचं मंदिर आहे तिथे जाऊन तुम्ही नागदेवतेची पूजा करू शकता. त्यांना अभिषेक करून वस्त्रमाळ अर्पण करून फुलं, दुर्वा, आघाडा जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही त्याला वाहून पूजा करू शकता. त्याच्यानंतरून त्यांची मनोभावे प्रार्थना करा आणि ते झाल्यानंतर प्रसाद म्हणून तुम्ही दूध, लाया ह्याचासुद्धा नैवेद्य दाखवू शकता. अगदीच ज्याला शक्य नाही आहे नैवेद्य करणं किंवा काय, तर त्यांनी दूध, लाया ह्यांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. असं नागपंचमीचं थोडक्यात पूजा, विधी आणि नियम आहेत. तर माझी माहिती जर आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.